अंधश्रद्धा नष्ट करून बुद्धिवाद रुजवायचा आहे आणि संविधानाचं लक्ष हे भारताचा घात करणारी जात नष्ट करणे हे आहे. भारताचं परस्परापासून तुटलेली जी व्यवस्था आहे ती जोडणारी व्यवस्था आपणाला निर्माण करायची आहे. एकजीव राष्ट्र घडवायचं आहे. सांस्कृतिक वैविध्यतेचा आदर करायचा आहे. पण आदर करत संस्कृतीच्या नावाखाली अस्तित्वात असलेल्या समाजघातक मानवघातक अशा प्रकारच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपरा आपणाला नष्ट करायचा आहेत. माणसांचं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत हे जे जीवन आहे हे जीवन सुखी आणि समृद्ध झालं पाहिजे. याच्यासाठीची कोणती मूल्ये महत्वाची आहेत ती मूल्ये उदयाला आली, प्रतिष्ठा पावली आणि तीच मूल्ये स्वीकारून भारताचं संविधान आपण लिहिलेलं आहे. जातीयतेच्या भावना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चेतवल्या जात आहेत. हे वर्तमानातलं भयंकर अशा प्रकारचं वास्तव आहे. खाजगीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात बेसुमार चालू आहे आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून आमच्याकडे भांडतायत, मोर्चे निघतायत आरक्षणासाठी, परंतु आरक्षणच कुठे आहे? आरक्षणच नाही आहे. आरक्षणाच्या जागाच कुठं भरल्या जात आहेत? जागाच भरल्या जात नाही. अशा प्रकारचं भयंकर वास्तव वर्तमानामध्ये अस्तित्वात असलेलं आपणाला दिसून येतं. ज्या विचाराचे लोक संपूर्ण भारतामध्ये अल्पसंख्येत होते ते लोक अल्प 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 होत खरं म्हणजे नष्टच व्हायला हवे होते, परंतु ते लोक अल्प अल्प होत नष्ट न होता वाढलेले आहेत, शक्तिमान झालेले आहेत. इतके शक्तिमान झालेले आहेत की ज्यांना संविधानच मान्य नाही त्यांनी आपलं संविधान आपल्या घशात घेतलेलं आहे. संविधानाचं प्रियांबल सरकार करून प्रसिद्ध केलं आणि त्या प्रियांबल मधून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द वगळून टाकले. परंतु जाणीवपूर्वक संविधानाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची षडयंत्र हे लोक करतच असतात. भारताच्या संविधानाचा पहिलाच अनुच्छेद म्हणतो इंडिया दॅट इज भारत. आमच्या देशातल्या माणसांना मागे नेणारं, अंधश्रद्धा बनवणारं, विषमता वाढवणारं अशा प्रकारचं जे हिंदुत्व आहे ते तुमचं हिंदुत्व आहे आणि म्हणून ते आम्हाला मान्य नाही आहे. आणि अशा प्रकारचे तुमचे हे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. एकीकडे संविधानाचा गौरव करायचा आणि धोरण मात्र संविधानाच्या विरोधामध्ये कायम राबवायची असं जे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे ते यांच्या संविधान विरोधी प्रवृत्तीमुळे चाललेलं आहे. आपण फार गंभीरपणानं ऐकण्यासाठी इथे आलेला आहात, मनोरंजनासाठी अजिबात आलेल्या नाही आहात. आणि आपल्याला माहीत आहे की भारतीय संविधानाच्या समोर वर्तमान कालखंडामध्ये फार मोठी आव्हानं उभी राहिलेली आहेत. काय आव्हानं आहेत याबद्दल मी बोलेनच, पण भारतीय संविधानाचा काय ध्येयवाद राहिलेला आहे, तो ध्येयवाद साध्य करण्याच्या संदर्भात आपण कुठपर्यंत आलेलो आहोत आणि काय स्थिती निर्माण झालेली वर्तमानामध्ये 75 वर्षात. आणि ही जी आव्हानं आहेत ही आव्हानं फार गंभीर आहेत, पण ही आव्हानं मांडून मी निराश करणार नाही. ही आव्हानं परतवून लावण्यासाठी आपणाला संघटितरित्या काम करावं लागणार आहे. आणि आपण आपली समिती ज्या गंभीरपणानं काम करते त्या गंभीरपणानं संपूर्ण देशभर काम करण्याची गरज आहे. काय आणि कसं काम केलं तर संविधानाच्या समोर निर्माण झालेली ही जी आव्हानं आहेत ती आव्हानं परतून जातील याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपणाला या ठिकाणी गंभीरपणानं विचार करावा लागणार आहे. इथं काही मुद्दे मी धावत्या पद्धतीनं मांडेन, आव्हानांच्या संदर्भातले मुद्दे मी थोडंसं तपशील देत देत मांडेन आणि मग ही आव्हानं परतवून कशा पद्धतीनं लावायची काय कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मी आपल्यासमोर ठेवीन. भारतामध्ये दोन प्रकारचे स्वातंत्र्य लढे झालेले आहेत. एक सामाजिक स्वातंत्र्याचा लढा आणि दुसरा राजकीय स्वातंत्र्याचा लढा. अनेकांना सामाजिक स्वातंत्र्याचा लढा हा स्वातंत्र्य लढा आहे हेच माहीत नाही आहे आणि अशा प्रकारची निर्बुद्ध मंडळी आज वेगळ्या पद्धतीनं कामाला लागलेली आहे. या दोन स्वातंत्र्य लढ्यामधून सरंजामदारी व्यवस्थेला नाकारत, वर्णजाती व्यवस्थेला नाकारत, अंधश्रद्धांना नाकारत आधुनिक भारतामध्ये आपल्याकडं प्रचंड मोठं विचारमंथन झालं आणि त्या विचारमंथनामधून काही मूल्य, इहवादी जीवन मूल्य, माणसांचं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत हे जे जीवन आहे हे जीवन सुखी आणि समृद्ध झालं पाहिजे
याच्यासाठीची कोणती मूल्ये महत्वाची आहेत ती मूल्ये उदयाला आली, प्रतिष्ठा पावली आणि तीच मूल्ये स्वीकारून भारताचं संविधान आपण लिहिलेलं आहे. आणि या संविधानामध्ये नवा भारत घडवण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे. हे जे नवा भारत घडवण्याचं स्वप्न आहे त्या स्वप्नातले काय मुद्दे आहेत मुख्य, त्याचं विश्लेषण करण्याची गरज नाहीये. जुना भारत हा अंधश्रद्ध होता, जाती जातीत धर्माधर्मात पंथापंथात विभागलेला होता. हा भारत बुद्धिवादापासून फार दूर होता. आपण भारताच्या संदर्भामध्ये म्हणत असतो की विविधतेने नटलेल्या भारताचा मला अभिमान आहे वगैरे वगैरे. हा भारत विविधतेने नटलेला जरूर होता, परंतु हा भारत विविधतेने तुटलेला आणि फाटलेला होता. आणि हे विविधतेने तुटले पण आणि फाटले पण या देशामधल्या धर्म नावाच्या संकल्पनेच्या आधारे निर्माण केलेलं होतं. आणि त्यामुळं भारतात संविधान पूर्व कालखंडामध्ये इतिहासात अनेक प्रकारचे अनर्थ निर्माण झालेले होते. इतिहास काळात संविधानाच्या संदर्भामध्ये जे विविध स्वरूपाचे अनर्थ निर्माण झालेले आहेत, हे अनर्थ भविष्य काळात होता कामा नयेत असं आपल्या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य योद्ध्यांना वाटत होतं. आणि त्यामधून त्यांनी भारतीय संविधानाचा एक ध्येयवाद नक्की केलेला आहे. तो ध्येयवाद संक्षिप्तपणानं असा मांडता येईल की भारतातलं संकुचित असलेलं लोकमानस ते व्यापक बनवायचं आहे. भारताचं परस्परापासून तुटलेली जी व्यवस्था आहे ती जोडणारी व्यवस्था आपणाला निर्माण करायची आहे. एकजीव राष्ट्र घडवायचं आहे. सांस्कृतिक वैविध्यतेचा आदर करायचा आहे, पण आदर करत संस्कृतीच्या नावाखाली अस्तित्वात असलेल्या समाजघातक मानवघातक अशा प्रकारच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपरा आपणाला नष्ट करायचा आहेत. आणि संविधाननिष्ठ भारतीयत्व मनामनामध्ये आपणाला रुजवायचं आहे. आणि महत्वपूर्ण अशा प्रकारचा जो ध्येयवाद भारताच्या संविधानाचा होता तो ध्येयवाद होता आपणाला भारतात सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय प्रस्थापित करायचा आहे. विचार अभिव्यक्तीचं संयमित स्वातंत्र्य सर्वांना द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर संविधान मूल्ये रुजवणारी एक संस्कार यंत्रणा देखील आपणाला उभी करायची आहेत. भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या सरंजामदारी व्यवस्थेच्या ज्या शोषक प्रवृत्ती प्रचंड ताकदवर आहेत त्या शोषक प्रवृत्ती आपणाला नियंत्रित करून नष्ट करायच्या आहेत आणि इथे समता प्रस्थापित करायच्या आहेत. अंधश्रद्धा नष्ट करून बुद्धिवाद रुजवायचा आहे. आणि संविधानाचं लक्ष हे भारताचा घात करणारी जात नष्ट करणे हे आहे. जाती व्यवस्था नष्ट करणे, जात विरहित समाज व्यवस्था नष्ट करणे हा ध्येयवाद संविधानानं बाळगलेला आहे. परंतु हा जो ध्येयवाद आहे तो ध्येयवाद गेल्या 75 वर्षामध्ये आपण किती प्रमाणात साध्य केला, तर संविधानाच्या आदेशामुळे आपणाला समतावादी धोरणं राबवावी लागली. काही प्रमाणामध्ये जाती व्यवस्था जी ज्यांना संधी नाकारत होती त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून संधी द्यावी लागली, विशेष संधी द्यावी लागली. आरक्षणाचं तत्व आलं आणि जुनी जी शोषण व्यवस्था होती, संधी नाकारणारी व्यवस्था होती, ती संधी नाकारणारी व्यवस्था आपण बऱ्याच प्रमाणामध्ये नष्ट करण्याच्या दिशेनं नक्कीच पावलं टाकलेली आहेत. आणि त्याचं फलित आपण समोर बसलेले, विचार मंचावर बसलेले सगळे लोक आहोत. हे नक्कीच झालेलं आहे. परंतु जातीअंताच्या दिशेनं काय, अंधश्रद्धा नष्ट करण्याच्या दिशेनं काय, संकुचिततेतून बाहेर आणण्याच्या दिशेनं काय, या मुद्द्यांचा आपण जर विचार करायला लागलो तर संविधानानं जो ध्येयवाद पाहिलेला होता त्या ध्येयवादाच्या विरोधामध्ये पावलं अलीकडच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात पडत आहेत. आणि ही पावलं पडत आहेत, ही आव्हानं आपल्या समोर आहेत. ही आव्हानं आपणाला परतवून लावावी लागणार आहेत. आणि ही आव्हानं आपणाला जर परतवून लावायची असतील तर आपणाला गंभीरपणानं सध्या कुठे कुठे काय काय चाललेलं आहे हे तपशीलवारपणानं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आज काय होतंय,
संविधानाला व्यापकता निर्माण करायची होती, सर्वसमावेशक जनमानस घडवायचं होतं. आज संकुचित अहंकारी प्रवृत्तीच्या शक्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. स्वधर्म स्वसंस्कृती त्याचा वर्चस्ववाद वाढतो आहे. कालबाह्य अशा प्रकारच्या अंधश्रद्ध गोष्टींना प्रचंड मोठी प्रतिष्ठा दिली जात आहे. ब्राह्मणी वर्चस्व ज्यामध्ये आहे अशा प्रकारचं विषमतावादी आणि अंधश्रद्धामूलक स्वरूपाचं हिंदुत्व लोकांच्या मनावर थोपवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातो आहे. सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचे मुद्दे अडगळीत ठेवले जात आहेत, मुख्य मुद्दे, आणि लोकांच्या धर्मभावना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चेतवल्या जात आहेत. जातीयतेच्या भावना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चेतवल्या जात आहेत. हे वर्तमानातलं भयंकर अशा प्रकारचं वास्तव आहे. आणि भांडवलदारांच्या शोषक आणि चंगळवादी प्रवृत्तींना वर्तमानात मोकाट रान उपलब्ध करून दिलेलं आहे. माने साहेब बोलताना म्हणाले की समाजवाद प्रियांबलमध्ये आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र समाजवाद इथे पूर्णपणानं पायदळी तुडवलेला आहे. समाजवादाचं एक तत्वज्ञान आहे, जे तत्वज्ञान त्याच्यावरती भरपूर ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. त्याचा आशय थोडक्यात सांगायचा झाला तर समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता असता कामा नये, माणसांचं माणसाकडून शोषण होता कामा नये आणि आर्थिक विषमतेची दरी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवता कामा नये, याची दक्षता राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, हे समाजवादाचं तत्व सांगतं. आणि हे तत्व असं सांगत असताना त्याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं आज चाललेली आहेत. आरक्षणाचं धोरण हे समाजवाद प्रस्थापित काही प्रमाणात करण्यासाठीच आहे, जी जाती व्यवस्थेनं विषमता निर्माण केलेली आहे. आर्थिक विषमता, सामाजिक विषमता ती आपल्याला नष्ट करायची आहे. आणि पुढारलेल्या लोकांच्या बरोबर संधी नाकारलेले, हक्क हिरावले गेलेले लोक आणायचे आहेत. समाजवादासाठीच ते तत्व आहे. परंतु वर्तमान कालखंडामध्ये माने साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे खाजगीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात बेसुमार चालू आहे. आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून आमच्याकडे भांडतायत, मोर्चे निघतायत आरक्षणासाठी, परंतु आरक्षणच कुठे आहे? आरक्षणच नाही आहे. आरक्षणाच्या जागाच कुठं भरल्या जात आहेत? जागाच भरल्या जात नाही. अशा प्रकारचं भयंकर वास्तव वर्तमानामध्ये अस्तित्वात असलेलं आपणाला दिसून येतं. आता आपण हे का होत आहे तर संविधानाचा स्वीकार करत असताना आणि संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू होत असताना, प्रक्रिया चालू असताना, ज्या विचाराचे लोक संपूर्ण भारतामध्ये अल्पसंख्येत होते, ते लोक अल्प 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 होत खरं म्हणजे नष्टच व्हायला हवे होते. परंतु ते लोक अल्प अल्प होत नष्ट न होता वाढलेले आहेत, शक्तिमान झालेले आहेत. इतके शक्तिमान झालेले आहेत की ज्यांना संविधानच मान्य नाही, त्यांनी आपलं संविधान आपल्या घशात घेतलेलं आहे. ते सत्तेच्या सिंहासनावर जाऊन विराजमान झालेले आहेत. हिंदू महासभेला त्या काळात फारसं कुणी विचारत नव्हतं. आरएसएस वाल्यांची संघटना होती, परंतु आरएसएस वाल्यांना देशभर प्रतिष्ठा नव्हती. ते लपून छपून काम करत होते. आणि आज काय चित्र आहे? आज चित्र हे आहे की ते सत्तेवरती गेलेले आहेत. हे का घडलं याचा आपण गंभीरपणानं विचार करणं गरजेचं आहे. जे स्वतःला संविधानवादी, समतावादी, परिवर्तनवादी, बुद्धिवादी, विज्ञानवादी आणि सेक्युलर म्हणून घेतात, त्यांनी गंभीरपणानं हा विचार केला पाहिजे की जे लोक संविधान विरोधी होते ते लोक शिस्तशीर पद्धतीनं परंपरांचा आधार घेत काम करत राहिले, आपला चुकीचा ध्येयवाद साध्य करण्यासाठी खपत राहिले, त्याग करत राहिले. परंतु संविधानानं आपणाला दिलेले अधिकार, आरक्षण, हक्क हे घेऊन आधी तर आपण प्रबळ नव्हतो, अधिकात अधिक प्रबळ व्हायला हवं होतं. प्रबळ न होता आपण सुस्त झालो, मस्त राहिलो, गाडी माडी साडी मध्ये व्यस्त राहिलो.
आणि संविधान विरोधी लोक शिस्तशीरपणानं काम करत करत संविधानालाच गिळायला निघाले. अशा प्रकारची वर्तमानामध्ये भयंकर अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे काय आहेत, कसे आहेत, काय करतात हे आपल्याला माहित आहे. हे एकाच तोंडानं बोलत नाहीयेत, अनेक तोंडानं बोलणारे लोक आहेत, अनेक संघटनांच्या माध्यमातून काम करणारे लोक आहेत. आणि हे कोणत्या वेळी कशी पावलं टाकायचे हे ठरवतात, खडा टाकून पाहतात, लोक किती जागृत आहेत हे बघतात आणि पुन्हा मागे पावलं घेतात. लोक झोपले, सुस्त झाले, मस्त झाले की पुन्हा पुढची पावलं टाकतात. हा जो संविधानाच्या समोर आव्हान निर्माण करणारा अलीकडचा इतिहास आहे, हा अलीकडचा इतिहास आपणाला जरा उजाळला पाहिजे आणि फार सावध राहिलं पाहिजे. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आलं तेव्हा व्यंकटचलय्या यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी संविधान समीक्षा आयोग निर्माण केला. त्यांच्या या कृतीवरूनच त्यांची या संविधानावर खरी निष्ठा नाही असं दिसून आलं. त्यावेळेला काय म्हणाले ते माहितीये का? अहो, एखादा किल्ला जर जुनापाना झाला तर त्या किल्ल्याची डागडुजी आपण नाही का करत? तेव्हा आपल्या संविधानाला 50 वर्ष झाली आहेत आणि मग हे जुनं झालंय संविधान. आता या जुन्या झालेल्या संविधानाची डागडूज करण्यासाठी आम्ही हा संविधान आयोग निर्माण केलाय. यांना प्राचीन काळातलं रामायण जुनं वाटत नाही, महाभारत जुनं वाटत नाही, जुन्या दंतकथा भाकड कथा जुन्या वाटत नाहीत. आणि यांना तेव्हा 50 वर्ष झाली होती, 50 वर्षाचं संविधान जुनं वाटतं. अशा या दांभिक प्रवृत्ती आहेत. त्यांनी उभ्या केलेल्या या आयोगाला संविधानप्रेमी माणसांनी देशभर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला आणि तो विरोध केल्यानंतर त्यांना संविधान समीक्षा आयोग गुंडाळून टाकावा लागला. ही एक घटना. पण गुंडाळला म्हणून त्यांनी आपली कामं थांबवली नाहीयेत. नंतरच्या काळात ते कामच करत गेले. त्यांचे सरकार गेलं, दुसरी सरकार आली, अनेक पक्षांची सरकार आली, परंतु ते लोक चिवटपणानं काम करत राहिले. आपण लोक गाफील राहिलो, काम करत राहिलो, पण विखुरलेल्या अवस्थेमध्ये काम करत राहिलो. आणि ते मात्र शांतपणानं दमदारपणानं आपली पावलं टाकत गेले. आणि 14ला पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. त्यांचं सरकार आलं. कशाच्या नावानं आलं? विकासाच्या नावानं आलं. मंदिर वगैरे मुद्दे, मंदिर मस्जिद वगैरे मुद्दे त्यांनी तापवले होते. कमंडल आणलं, मंडलच्या विरोधामध्ये कमंडल आणलं, लालकृष्ण अडवाणी रथयात्रा काढली, हा सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे. परंतु तरीही 14ला सरकार आलं तेव्हा विकास या नावाखाली त्यांचं सरकार आलं. परंतु विकासाच्या नावाखाली हे जे सरकार आलं, हे सरकार आल्यानंतर यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधानाचं प्रियांबल सरकार करून प्रसिद्ध केलं आणि त्या प्रियांबल मधून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द वगळून टाकले. ही घटना घडलेली आहे. त्यांना जाब विचारला तेव्हा ते काय म्हणाले, अहो हे जुनं जे प्रियांबल होतं त्या प्रियांबल मध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता नव्हतंच, ते चुकून छापलं गेलं. वारे वा, चुकून कसं होतं? तुमचं चुकून काय होत नाही. जाणीवपूर्वक हे लोक प्रत्येक कृती करतात. या कृतीलाही मोठ्या प्रमाणामध्ये आपण विरोध केला आणि त्या विरोधामुळं त्यांना ते प्रियांबल बदलावं लागलं. आणि नंतरच्या काळामध्ये ह्यांचा जो संविधान विरोध आहे, यांचा संविधान विरोध वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून समोर येतच गेला. उघडपणानं हे संविधानाच्या विरोधात बोलत नाहीत. आज तर संविधानाचा गौरव करतात, बाबासाहेबांचा गौरव करतात आणि अलीकडं तर त्यांनी ITI कॉलेजमध्ये प्रियांबल दर्शनी ठिकाणी लावून त्याला संविधान मंदिर असं नाव दिलंय. असं त्यांनी केलं तरी हे संविधाननिष्ठ आहेत खरोखर असं म्हणता येत नाही. आणि जेव्हा संविधानाच्या प्रियांबलला मंदिर करतात तेव्हा मंदिर म्हणजे
अधिकाचं ते मोठे असतात, ते आपल्याला आचरणात थोडंच आणता येतं. म्हणून एकदा मंदिर करून टाकलं, एकदा पूजेचा विषय करून टाकला की आचरणाचा भाग संपतो. मी जो ग्रंथ लिहिलाय तो भारतीयांचा पूजनीय नव्हे, भारतीयांचा आचरणीय ग्रंथ संविधान. संविधान पूजनीय नाही, ते आचरणीय आहे. आणि जेव्हा संविधानावर तुम्ही फुलं व्हायला लागाल, पूजा करायला लागाल, तेव्हा संविधान आचरणीय आहे हे विसरून जाल, तो अंधश्रद्धेचा भाग बनवाल. म्हणून संविधान निष्ठांनी या संदर्भामध्ये सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे नावाचा मंत्री मागच्या काही काळामध्ये ब्राह्मण तरुण संमेलनामध्ये बोलत होता आणि ब्राह्मण तरुण संमेलनामध्ये बोलत असताना हा मंत्री म्हणाला की आम्ही संविधान बदलण्यासाठीच सत्तेत आलोय. आणि तो असंही म्हणाला की प्रत्येकानं आपली जात, आपला धर्म पाळला पाहिजे. आपली जातीची ओळख आणि धर्माची ओळख हीच महत्वाची असते. अशा प्रकारचं विधान त्यानं केलं. आणि वर्तमानामध्ये जरा मध्य प्रदेश ग्वाल्हेर या परिसरात काय काय घडतंय ते पहा. तिथं त्याच्याबद्दल मी सविस्तर बोलणार आहे. अनिल मिश्रा नावाचा माणूस आणि तिथं काही मंडळींचं ब्राह्मणे इतकं उफाळून आलंय की ते उघडपणानं संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम सुरू केलेलं आहे. आता नंतर बोलण्यापेक्षा हा मुद्दा इथेच बोलून टाकतो. आजचं वर्तमानातलं एक महत्वाचं चित्र आहे. मला आपण संविधानाच्या संदर्भामध्ये गंभीरपणानं काम करणाऱ्या मंडळींच्याकडून काही अपेक्षा आहेत. केवळ व्याख्यान देण्यासाठी मी आलेलो नाही, तर आपल्याला कृती कराव्या लागतील. अनिल मिश्रा नावाचा ग्वाल्हेर मधला एक वकील आहे, ज्याला कुत्र विचारत नव्हतं, कुणीही ओळखत नव्हतं, परंतु ग्वाल्हेरच्या न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याला त्यांनी काही ब्राह्मण वकिलांना सोबत घेऊन विरोध केला. अरे बाबासाहेब पहिले कायदा मंत्री आहेत, संविधान निर्माते आहेत, त्यांचा पुतळा न्यायालयात असायलाच हवा. परंतु त्यावर आक्षेप घेतला त्यानं. अजून तिथे त्याच्या आक्षेपामुळे पुतळा बाबासाहेबांचा बसलेला नाही, रोखून धरलंय. हे जरा नीट लक्षात घ्या. आणि एवढं करूनच तो व्यक्ती थांबलेला नाही, तर तो नंतरच्या काळामध्ये आंबेडकर जैसा गंदा आदमी हुआ नहीं. अंबेडकर अंग्रेजों का हस्तक था. अंबेडकर का नाम मिटाना है. अंबेडकर संविधान का निर्माता नहीं है. बी.एन. राव संविधान के असली निर्माता है. बी.एन. राव की प्रस्थापना करनी है, अंबेडकर को मिटाना है, सनातन की स्थापना करना है. अशा प्रकारची विधानं हा अनिल मिश्रा राजरोसपणानं गेल्या काही महिन्यापासून करतो आहे. माहित आहे का आपल्याला? काय केलंय का इकडे? केलंय ना. नांदेड मध्ये आम्ही या संदर्भात हजारो लोकांचा मोर्चा काढला. मी माने साहेबांना त्याचं निवेदन दिलंय. महाराष्ट्रात जे शक्यच नाही अशा प्रकारच्या गोष्टी ते करत आहेत. अट्रॉसिटी ऍक्टची पायमल्ली राजरोसपणानं करत आहेत. एवढं म्हणून तो थांबला नाही, त्यानं एक टीम उभी केलेली आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा ज्योतिराव फुल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची विटंबना नव्हे, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. तुमच्या तळपायाची आग मस्तकाला गेली पाहिजे. बाबासाहेबांची विटंबना ते आज कशी करतायत? बाबासाहेबांचा मुंडकं तुटलेला पुतळा सोशल मीडियावर ते टाकतायत. कचऱ्यात पडलेला पुतळा ते सोशल मीडियामध्ये टाकतायत. आणि यावर कळस म्हणजे बाबासाहेबांचं रूप म्हणजे टाय कोटातलं रूप. डुक्कर नावाच्या प्राण्याला बाबासाहेब आंबेडकरांचा कोट घालून हा बघा कोण आहे ओळखलत का? अशा पद्धतीच्या पोस्ट ते राजरोसपणानं टाकतायत.
बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये मडकं देत आहेत, हातामध्ये खराटा देत आहेत, महात्मा फुल्यांच्या गळ्यामध्ये मडकं देत आहेत, हातामध्ये खराटा देत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये अत्यंत आघोरीपणानं विषारीपणानं प्रचार यंत्रणा त्यांनी सुरू केलेली आहे. आजची गोष्ट मी सांगतो तुम्हाला. आणि हे जे त्यांचं चाललेलं आहे तो अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत महागुन्हा आहे. आणि हा महागुन्हा करणारे हे लोक अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाहीये. ग्वाल्हेरमध्ये साधा गुन्हा दाखल झालाय. अनिल मिश्रा मोकाट आहे. आणि या मंडळींनी मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यमामधून बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये मोहीम उघडलेली आहे. आरक्षण हा शाप आहे, आरक्षण ही गंदगी आहे, आरक्षण को मिटाना है, अशा प्रकारची भाषा राजरोसपणानं चाललेली आहे. हे करणारा ग्वाल्हेर मधला एक छोटासा गट आहे म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं का? नाही, दुर्लक्ष करून चालणार. हा जो यांचा विषारी फणा आहे तो फडफड करतो आहे. हा विषारी फणा आपणाला वेळीच ठेचावा लागेल. आणि त्यांचं हे जे षडयंत्र चाललेलं आहे, त्यांची ही जी कामं चाललेली आहेत, तात्काळ थांबवण्यासाठी गावागावात शहरात मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल. त्याशिवाय ह्या प्रवृत्ती बंद होणार नाहीत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फेसबुक पेज, फेसबुकचं अकाउंट, असे काही अकाउंट्स आहेत. आज सकाळीही मी त्यांची ती कृती पाहिलेली आहे. तुमच्याकडे नोंदवून घ्या. माने साहेबांकडे मी मुद्दाम ते दिलेलं आहे. ते मोकाटपणानं काम करतायत. त्यांच्यावर काही कार्यवाही होत नाही, कारण त्यांच्या पाठीशी इथलं RSS आहे, भाजपचं सरकार आहे. म्हणून त्यांना मोकाट तुम्ही करत राहा, आम्ही काहीच कार्यवाही करणार नाही, असं सगळं चाललेलं. कोण आहेत त्यामध्ये? ब्राह्मण महासभा टाका तुम्ही फेसबुकवर. ब्राह्मण महासभा, हिंदू सवर्ण आर्मी, ब्राह्मण नेहा शर्मा फेसबुकवर टाका. अत्यंत गलिच्छ पातळीवरून कामं चालले आहेत. ब्राह्मण नेहा शर्मा, आरक्षण विरोधी मंच, भारत सच देखेगा, आरक्षण एक बीमारी, जागरूकता, राष्ट्रीय सवर्ण एकता संघ, आरक्षण विरोधी सवर्ण एकता, ब्राह्मण स्वराज, आरक्षण मुक्त भारत, उज्ज्वल UCB, छगन चौधरी आणि त्याचबरोबर योगेंद्र पाठक, संदीप गुप्ता, अजय प्रताप, मनीषा राणा आणि कृष्णकांत तिवारी, हे लोक यांचे फेसबुक पेज रोजच्या रोज अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गतचा गुन्हा करत आहेत. त्यांच्यावर केस झालेली नाहीये. यांची जागा अनिल मिश्रा आणि या सर्वांची जागा तुरुंगात आहे. परंतु यांना हिरो बनवणं सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि त्याच्याबद्दल आपण काहीच करत नाही आहोत. आम्ही आमच्या पातळीवरून नांदेडमध्ये हजारो लोकांचा संविधान क्रांती महामोर्चा काढला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना, तिथल्या SP-ना, तिथल्या कलेक्टरना, ग्वाल्हेरच्या प्रधानमंत्री राष्ट्रपतींना पत्र लिहिलंय आणि त्यांना अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत तात्काळ अटक करा आणि यांचे हे जे चाललेलं आहे षडयंत्र ती ताबडतोब थांबवा, अशी मागणी केलेली आहे. या मागणीवर काहीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. ती सर्वांनी मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. नागपूरमध्ये सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन चालवलं पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे, वकील मंडळी इथे असतील तर जरा नैराश्य सोडा, पुढे या. या सगळ्या लोकांवरती प्रत्येक ठिकाणी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याशिवाय यांची ही जी भयंकर प्रवृत्ती वर्तमानामध्ये चाललेली आहे ती प्रवृत्ती थांबणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे आजचं वर्तमानातलं भयंकर अशा प्रकारचं आव्हान आहे आणि ते आपल्याला थोपवावं लागेल. सुषमा स्वराज नावाच्या एक मंत्री होत्या आणि त्या मंत्री म्हणाल्या की गीता हा भारताचा राष्ट्रग्रंथ आहे. वा ग वा बाई,
आता ती गेलीये, मंत्री होते. गीतेनं मंत्री केलं का तुला? वर्णव्यवस्थेनं मंत्री केलं का तुला? पुरुष प्रधान व्यवस्थेनं मंत्री केलं का? अगं बाई, तुला संविधानानं मंत्री केलंय आणि मंत्री केल्यानंतर सुद्धा तुला एवढी अक्कल का नाही की संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे, संविधान हा भारताचा सर्वश्रेष्ठ राष्ट्रग्रंथ आहे, तिला माहित नाहीये? माहित आहे, परंतु जाणीवपूर्वक संविधानाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची षडयंत्र हे लोक करतच असतात. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं आधीचं जे सरकार होतं, त्या सरकारनं मधल्या काळामध्ये कॉलेजमध्ये गीता ग्रंथ वाटला. सरकारचं हे काम नाहीये गीता वाटणं. गीता वाटायचं तर कुराणही वाटा, गुरुग्रंथ साहेब वाटा, आहे की नाही? त्रिपिटकाचे ग्रंथही वाटा, आहे की नाही? धम्मपद वाटा, पण गीता वाटतात. म्हणजे संविधानानं जसं वागू नका असं सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं वागण्याच्या चाली यांच्या राजरोसपणानं चालू आहेत आणि त्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये. आणि सनातन संस्था तर उघडपणानं हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची भाषा करत आहे. तो धीरेंद्र का योगेंद्र कोण, तो तरुण पोरगा आहे ना, बडबड्या जरा बडबड करतो आणि अंधश्रद्ध लोक लाखो त्याचं ऐकायला जात असतात. त्यानं एक यात्रा काढली, हिंदू राष्ट्र यात्रा. हिंदू राष्ट्र यात्रा काढणाऱ्यांना आमचा विरोध का आहे? आम्ही जे संतांचा समतावाद, संतांची नैतिकता, संतांचा सदाचार सांगणारे हिंदू धर्मीय लोक आहेत आणि असा सर्वसमावेशक मानणारे जे लोक आहेत त्यांना आमचा विरोध नाही आहे. आमचा विरोध कोणाला आहे? आमचा विरोध याला आहे की तुम्ही हिंदू व्यवस्थेतील जाती व्यवस्था नष्ट करण्याबद्दल काहीच बोलत नाही आहात. तुम्ही हिंदूंमधली अंधश्रद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ती नाहीशी करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही काहीच करत नाही आहात. उलट अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात कशा वाढतील याचा तुम्ही प्रयत्न करता आहात. जाती कशा पक्क्या होतील याचा प्रयत्न करता आहात. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जाती जातीत भांडणं कशी लागतील याचा तुम्ही प्रयत्न करतात. मराठा ओबीसी महाराष्ट्रामध्ये लागलेलेच आहे मोठ्या प्रमाणामध्ये. सगळीकडे अशा प्रकारची भांडणं ते लावण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत आणि संविधानाच्या विरोधामध्ये हे सातत्यानं षडयंत्र करत आहेत. हिंदू राष्ट्र ही संकल्पना आम्ही का नाकारतो? यासाठी नाकारतो की ही संकल्पना भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या, सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या, प्रगल्भ सर्वसमावेशक विचार करणाऱ्या, नव राष्ट्र एकजीव कसं होऊ शकतं याचा सखोल विचार ज्यांनी केला आणि ज्यांनी संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सारी संविधान सभा. त्या संविधान सभेमध्ये हिंदू धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात असूनही त्यांनी एकमतानं सलग 3 वर्षे विचारमंथन करून तेव्हाही म्हणाले हिंदू राष्ट्र, परंतु हा विचार सर्वानुमते नाकारलेला आहे. पाकिस्तान धर्माधिष्ठित झालं तरी आम्हाला धर्माधिष्ठित व्हायचं नाहीये. आम्हाला एक जीव राष्ट्र निर्माण करायचंय. विविधतेचं नटलेपण, विविधतेचं फाटलेपण विशेषतः आमच्या देशामध्ये आहे. ते फाटले पण आम्हाला संविधानाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सत्य, शांती, अहिंसा, बुद्धिवाद, विज्ञानवाद, सेक्युलरिझम या मूल्य धागांनी हे फाटले पण आम्हाला तुनायचंय, शिवायचंय, एकजीव करायचंय. आणि आम्हाला एकजीव आणि प्रगत अशा प्रकारचं राष्ट्र नवनिर्माण करायचं असेल तर आम्हाला सेक्युलरिझम शिवाय पर्याय नाही. हे त्यांनी स्वीकारलेलं आहे, त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यांच्यापेक्षा तुम्ही शहाणे निघालात काय? तुम्ही अजिबात शहाणे नाही आहात. तुम्ही अहंकारी आहात, तुम्ही पुराणमतवादी आहात, तुम्ही अंधश्रद्धा आहात आणि तुम्ही स्ववर्चस्ववादी आहात, दांभिक आहात, ढोंगी आहात आणि ढोंगबाजीनं वेगवेगळ्या धर्माच्या परंपरांचं नाव सांगून तुम्ही तुमच्या मुठभर लोकांचं वर्चस्व इथल्या लोकांच्या माथी मारू पाहतात हिंदूंच्या नावानं. म्हणून आमचा या गोष्टीला विरोध आहे. केला पाहिजे ना विरोध?
विरोध जो आहे तो भारताच्या संविधानानं हे आधुनिक राष्ट्र उभं केलेलं आहे. भारताच्या संविधानाचा पहिलाच अनुच्छेद म्हणतो इंडिया दॅट इज भारत. पहिला अनुच्छेद आहे. तिथे हिंदुस्थान असं कुठं म्हटलेलं नाहीये. नाव सुद्धा भारताचं संविधानानं आधुनिक काळामध्ये ठेवलेलं आहे. जेव्हा तुम्ही हिंदू राष्ट्राची भाषा करता तेव्हा तुम्हाला संविधानाचं पहिलं कलमच मान्य नसतं, त्याच्यावर आघात करता आहात. आणि हे लक्षात घ्या, अमृतपाल नावाचा पंजाब मधला एक माथे फिरू तरुण आम्हाला खलिस्तान निर्माण करायचंय असं म्हणून पोलिसांना चॅलेंज करायला लागला पंजाबमध्ये. अमृतपालचं काय झालं? आताची घटना आहे. त्याला ताबडतोब अटक केली, तुरुंगात टाकलं. माथे फिरू कुठला मुस्लिम वर्ग असेल तर आम्हाला इस्लामी राष्ट्र निर्माण करायचं अशा विचाराचे आहेत, संकुचित विचाराचे, असं कुणी विचार करतात तेव्हा त्यांच्याही मुसक्या ताबडतोब आवळल्या जातात. परंतु बहुसंख्याक वगैरे आम्ही आहोत असं सांगून, खरं म्हणजे बहुसंख्याक नाही आहे, हिंदूंच्या नावानं, तर हिंदू प्रचलित झालेला शब्द आहे, लोकांना प्रिय आहे, अनेक बहुजन शोषित लोक स्वतःला हिंदू समजतात, म्हणून ब्राह्मणाच्या नावानं ते करत नाहीये. तो हिंदू धर्म खरा नाहीच आहे. आमचा खरा धर्म हिंदू धर्म आहे, संत परंपरेतला आहे, संत तुकडोजी महाराजांचा आहे, संत गाडगेबाबांचा आहे, आलं की लक्षात, संत तुकोबांचा आहे की नाही. महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, त्या प्रायश्चित्त काही देहदंडाविन नाही, असं म्हणणाऱ्या तुकारामांचा जो भाग आहे तो आम्हाला स्वीकारणीय आहे. परंतु तुमचं हिंदुत्व ब्राह्मण वर्चस्ववादी हिंदुत्व आहे. तुमच्या वर्चस्वामध्ये, तुमच्या या हिंदुत्वामध्ये गाईला महत्व आहे, माईला महत्व नाहीये. तुमच्या हिंदुत्वामध्ये पुराणाला महत्व आहे, दंतकथांना महत्व आहे, भाकड कथांना महत्व आहे, बुद्धिवादाला, विज्ञानवादाला आणि वास्तवाला महत्व नाही आहे. तुमच्या हिंदुत्वामध्ये लोकांना धर्मांध बनवण्याला महत्व आहे, कुंभमेळ्याला महत्व आहे. म्हणून महाराष्ट्रात होऊ घातलेल्या कुंभमेळ्यामध्ये 1800 झाडं, 1800 का 18,000, 1800 झाडं तोडण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे. आमच्या देशातल्या माणसांना मागे नेणारं, अंधश्रद्धा बनवणारं, विषमता वाढवणारं अशा प्रकारचं जे हिंदुत्व आहे ते तुमचं हिंदुत्व आहे आणि म्हणून ते आम्हाला मान्य नाही आहे. आणि अशा प्रकारचे तुमचे हे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. याला टाळ्या वाजवा. तुम्ही जर सपोर्ट केला तर यशस्वी होणार नाही, नाहीतर ते होईल. हे यशस्वी होईल हे नीटपणानं लक्षात घ्या. म्हणून आमचा विचार हा भावनात्मक नाही आहे, आम्ही गंभीरपणानं मांडणी करतो आहोत. आणि म्हणून हे जे तुमचं चाललेलं आहे, हे जे चाललेलं आहे ते तात्काळ थांबवा, ही नागपूर मधली संविधान परिषद आपणाला इशारा देते आहे, हेही आपण सांगितलं पाहिजे. यांचा जो संविधान विरोध आहे तो भागवतांच्या तोंडून अनेकदा येतो. भागवतांनी अनेकदा आरक्षणाला विरोध केलेला आहे आणि त्यांनी केलेला जो विरोध आहे, बहुजनांनी त्यांना विरोध केला की नाही 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 आमचा आरक्षणाला नाही बरं विरोध, अंगलट यायला लागली, मागे पावलं टाकतात असं म्हणतात. आता ते करत नाहीत, आता जरा गोडगोड गोलगोल बोलतायत, परंतु त्यांच्या गोडगोड गोलगोल बोलण्याला काही अर्थ नाहीये. मी भागवतांना दीर्घ पत्र लिहिलेली आहेत, त्यांचं हिंदुत्व, त्यांची जी नाटकं चाललेली आहेत गोडगोड बोलण्याची, प्रत्यक्ष मूळ प्रश्नाला ते हातच घालत नाहीयेत. जाती व्यवस्था तिचा अंत करण्याचा यांचा काय कार्यक्रम आहे? बेटी बंदीमुळे जाती व्यवस्था शिल्लक आहे. तुम्हाला जाती व्यवस्था नष्ट करायची आहे का? त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही आहात. इथलं भांडवलदारांकडून होणारं शोषण तुम्हाला थांबवायचंय का? तुम्ही भांडवलदारांच्या घशामध्ये सगळं घालत आहात. म्हणून तुमचं जे नाटक चाललंय, तुम्ही दांभिक आहात, दांभिकतेनं बोलता आहात आणि एकीकडे संविधानाचा गौरव करायचा आणि धोरण मात्र संविधानाच्या विरोधामध्ये कायम राबवायची, असं जे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे ते यांच्या संविधान विरोधी प्रवृत्तीमुळे चाललेलं आहे. जंतर मंतरवर दिल्लीच्या जाहीरपणानं संविधान जाळलं गेलं आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कुठलीही कार्यवाही झालेली नव्हती. आवाज मोठ्या प्रमाणात उठवला गेला तेव्हा त्यांच्यावरती थोडीशी कार्यवाही झाली, हे आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण
हे जे संविधानाच्या समोर वेगवेगळी आव्हानं यांनी उभी केलेली आहेत, धर्मांधतेचं, जात्यांध, आज जेवढ्या वाढलेल्या आहेत तेवढ्या धर्मांध प्रवृत्ती इतिहास काळामध्ये कधीही वाढलेल्या नव्हत्या. अगदी स्वातंत्र्य आंदोलनात सुद्धा इतक्या वाढलेल्या नव्हत्या. अशा प्रकारची जी स्थिती निर्माण झालेली आहे ती का झालेली आहे? तर ही धर्मांध मंडळी वर्तमानामध्ये काय करते, सेक्युलर असणं हा जणू गुन्हा आहे असं वातावरण निर्माण केलंय. समाजवादी असणं हा जणू गुन्हा आहे असं वातावरण निर्माण केलंय. आणि त्यांनी असं वातावरण निर्माण केलंय की सेक्युलरिझम हा धर्माच्या विरोधात आहे. पण संविधानामध्ये असलेलं सेक्युलरिझमचे जे तत्व आहे ते तत्व धर्माच्या विरोधात मुळीच नाही. हे तत्व काय करतं, मी माझं विश्लेषण थोडंसं करणं गरजेचं आहे. धर्म ही गोष्ट पारलौकिक कल्याणासाठी असते, ही विभागणी करते हे तत्व. म्हणजे तुम्हाला मेल्यानंतर स्वर्गात जायचंय, मोक्ष मिळवायचा आहे, काय करायचंय, त्याच्यासाठी कोणती उपासना पद्धती अवलंबायची ती तुम्ही अवलंबू शकता, याचं स्वातंत्र्य संविधान देतं. सेक्युलरिझमचं तत्व देतं. तुम्हाला मंदिरात जायचं मंदिरात जा, चर्चमध्ये जायचं चर्चमध्ये जा, मस्जिदीमध्ये जायचं मस्जिदीमध्ये जा, प्रार्थना करा, आणखी काय काय करायचं ते करा, कर्मकांड करायचं ती करा, हे स्वातंत्र्य देतं. मग संविधान धर्माचं स्वातंत्र्य देत असताना काय म्हणतं, तुम्ही तुमच्या धर्माचं आचरण आणि प्रदर्शन करत असताना 25व्या अनुच्छेदामध्ये भारताच्या संविधानानं म्हटलेलं आहे, सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, आरोग्याला बाधा पोचणार नाही धर्माचं प्रदर्शन करताना याची काळजी घेतली पाहिजे, आणि नैतिकतेच्या विरोधामध्ये तुम्ही धर्माचं आचरण करता कामा नये असं सेक्युलरिझमचं आणि धर्मस्वातंत्र्याचं संविधानातलं तत्व सांगतं. आणि याच तत्वानुसार मी धर्माचं काम करतोय असं म्हणणारा आसाराम बापू आज कुठे आहे? आसाराम बापू संविधानामुळे तुरुंगात आहे. राम रहीम गुरमीत सिंग ज्याने खून केले धर्माच्या नावानं, तो आज कुठे आहे? तुरुंगात आहे. संविधानानं हा सेक्युलरिझम मांडलेला आहे. आणि संविधानानं मांडलेला सेक्युलरिझम राज्यकर्त्यांना काही पथ्य पाळायला सांगतो, जी पथ्य राज्यकर्ते स्वतः पार पाडत नाही आहेत. सेक्युलरिझमचं तत्व जाणीवपूर्वक पायदळी तुडवताना वर्तमान कालखंडामध्ये दिसतात. काय सांगतं सेक्युलरिझमचं तत्व राज्यकर्त्यांना? राज्याला स्वतःचा प्रचलित धर्मापैकी कुठलाही एकच एक धर्म असणार नाही. भारत हे हिंदू राष्ट्र असणार नाही, मुस्लिम राष्ट्र असणार नाही, ख्रिस्ती राष्ट्र असणार नाही, कुठल्याही धर्मावर आधारलेलं राष्ट्र असणार नाही. भारत हे सेक्युलर राष्ट्र असेल. मग भारतातल्या लोकांना ह्या प्रचलित धर्मापैकी धर्म असेल की नाही? असेल. त्यांनी व्यक्तिगत कोणत्या याची उपासना करायची ती करावी. आणि ज्यांना कुठलाच धर्म मानायचा नसेल, सदसद विवेक बुद्धीनं वागायचं असेल तर वागू शकता. हे स्वातंत्र्य सेक्युलरिझमचं तत्व देतं आणि राज्यकर्त्यांना सांगतं, तुम्हाला तुमचा व्यक्तिगत धर्म पाळायचा असेल तर जरूर पाळा, पण एकाच एका धर्माचं प्रदर्शन करू नका, हे सेक्युलरिझमचं तत्व सांगतं. हे काय करतायत आज संविधान विरोधी लोक? प्रधानमंत्र्यांचंच वर्तन जरा पहा, कसले कसले ड्रेस घालतात, कुठे कुठे डुबक्या मारतात, कपाळावर काय काय लावतात. तुम्ही धार्मिक असा हो, पण तुमचा धर्म व्यक्तिगत ठेवा ना. तुम्ही तुमच्या धर्माचं अनेक कॅमेरे लावून प्रदर्शन करता हो. तुम्ही शेतकऱ्यांना म्हणालात काही मागण्यासाठी शेतकरी आंदोलन जीवी असं म्हणाले, आणि हा महाशय ध्यान करताना सुद्धा कॅमेरे लावून ध्यान करतो. अहो, कॅमेरे लावून कोणी ध्यान करतं का हो? तुम्ही धर्माचं हे जे प्रदर्शन करता आहात, तुम्ही खरे धार्मिक नाही आहात. तुम्हाला धर्म राजकारणात आणायचा आहे. तुम्हाला धर्माच्या या स्तोमातून विशिष्ट धर्मश्रद्ध लोकांची मतं मिळवायची आहेत. आणि हे तुमचं सारच्या सारं वर्तन संविधानातल्या सेक्युलरिझमच्या विरोधामधलं आहे.
आणि म्हणून ही संविधान सभा आणि ही परिषद सांगते की असल्या प्रकारच्या सेक्युलरिझमच्या विरोधामध्ये वर्तन करणाऱ्या प्रधानमंत्री, तुमचे सगळे मंत्री, तुमचं सगळं सरकार, यावर ही संविधान सभा फुली मारते. तुम्हाला मी नाकारतो या वर्तनाला, कारण तुम्ही सेक्युलरिझमची पायमल्ली करत आहात. परवा बिहारमध्ये सरकार आलं. माने साहेबांनी बातमी वाचली असेल, लोकसत्ता मधली फ्रंट पेजवर बातमी होती. बिहार सरकारनं एक निर्णय घेतलाय की प्रत्येक जिल्ह्याला एक सरकारी अधिकारी ते नियुक्त करतायत आणि त्याचं काय काम असेल तर सनातन धर्माला प्रोत्साहन द्यायचंय. अरे सरकारचं काम आहे काय? आणि त्यानं काय काम करायचं? बिहारमध्ये जी वेगवेगळी मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये पूजापाठ व्यवस्थित होतोय की नाही, कर्मकांड व्यवस्थित होतायत की नाही, आणि तिथे सत्यनारायण होतोय की नाही हे पाहावं आणि त्याचा अहवाल सरकारला द्यावा. हा त्या शासनाचा निर्णय सरळ सरळ सेक्युलरिझमच्या विरोधातला निर्णय आहे, पायमल्ली करणारा निर्णय आहे. गाडगे बाबांनी सांगितलं सत्यनारायणात काय सत्य आहे? जे पाण्यात बुडालेली बोट प्रसाद खाल्ला की आदर तरंगते, हे सत्य असू शकतं का? आणि हे तुम्ही सरकारी पद्धतीनं सांगणार, हे करा म्हणणार? अरे काय चाललंय काय तुमचं? अरे संविधान निर्मात्यांनी संविधानानं तुम्हाला कसं वागायला सांगितलंय आणि तुम्ही वागताय कसं? मूर्खपणा चाललाय. तुम्ही संविधानाच्या विरोधात वागता आहात, संविधानाची पायमल्ली करता आहात आणि सत्तेचा माज तुम्हाला आलेला आहे. आणि सत्तेचा माज आल्यामुळं कोण आमचं वाटोळं करेल अशा प्रकारचं तुम्हाला वाटतंय, म्हणून एक एक पावलं तुम्ही टाकता आहात. परंतु हे जे संविधानाच्या संदर्भामधले सगळे जागरूक लोक आहेत ना, तुम्हाला संविधान विरोधी अशा प्रकारची पावलं नक्कीच टाकू देणार नाहीत. संविधानाच्या विरोधामध्ये तुमच्या वळवळ करणाऱ्या ज्या नांग्या आहेत ना, ह्या नांग्या नक्कीच आम्ही ठेचल्याशिवाय राहणार नाही. पण ह्या नांग्या ठेचण्यासाठी गंभीरपणानं आपणाला मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र काम करावं लागणार आहे. समाजवादाची पायमल्ली कशी झालेली आहे हे जरा आपण गंभीरपणानं लक्षात घ्या. संविधानाचा अनुच्छेद 38(1) आणि 2 स्पष्टपणानं शासनाला सांगतो की ज्या समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय हा राष्ट्रीय जीवनाच्या सर्व संस्थांना प्राणभूत होईल अशी समाज व्यवस्था निर्माण होईल. यासाठी होईल तितक्या परिणामकारक रीतीनं ही समाज व्यवस्था निर्माण करा, तिचं संरक्षण करा आणि त्यासाठी प्रयत्नशील राहा असं सांगितलं. आणि त्यांना आणखी काय सांगितलं संविधानानं? उत्पन्नाच्या बाबतीत विषमता प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण होणार नाही, ती किमान पातळीवरती उत्पन्न करण्यासाठी झटून प्रयत्न केला पाहिजे. दर्जा सुविधांची विषमता नाहीशी करण्यासाठी सरकारनं प्रयत्नशील असलं पाहिजे, हा निर्देश आहे, हा संविधानाचा आदेश आहे. या आदेशाचं या लोकांनी काय केलंय तर हा आदेश त्यांनी अडगळीत टाकलेला आहे आणि अडगळीत टाकून या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विषमता निर्माण केलेली आहे. या मंडळींनी किती आर्थिक विषमता निर्माण केली याची एक आकडेवारी मी मुद्दाम तुमच्या समोर मांडतो. राजेशाहीला लाजवेल अशा प्रकारची भांडवलदारी धोरणं इथं राबवली जात आहेत आणि ही भांडवलदारी धोरणं राबवून शासकीय सगळ्या यंत्रणा खाजगी लोकांच्या घशामध्ये घालून ही मंडळी प्रचंड मोठी आर्थिक विषमता निर्माण करत आहेत. एक रिपोर्ट फक्त मी तुमच्या समोर ठेवतो. मुकेश अंबानी नावाचा जो भांडवलदार आहे, त्या भांडवलदारांचा 27 मजल्यांचा बंगला मुंबईमध्ये आहे.
लोकशाहीत हा कसा काय बांधू शकतो एवढा बंगला? बांधलाय. त्याच्या छतावर 3 हेलिपॅड आहेत हेलिकॉप्टर उतरण्यासाठी. त्याच्या बंगल्यात 3 स्विमिंग पूल आहेत. स्वतःची 3 विमानं आहेत. एकेका विमानाची किंमत 230 करोड रुपये आहे. 168 बुलेट प्रूफ कार एका व्यक्तीकडे आहेत. 25 कोटीची लक्झरी व्हॅन त्याच्याकडे आहे. 220 कोटी रुपये खर्च करून हा व्यक्ती बर्थडे पार्टी करतो. आणि आमच्या विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढतोच आहे. शेतकऱ्याच्या मालाला आम्ही हमी भाव काही देत नाही. हे जरा ऐका आणि संताप येऊ द्या. तळपायाच्या मस्तकाला जाऊ द्या. स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी तो 70 कोटी रुपये खर्च करतो. नीता मुकेश अंबानी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये 90 कोटी रुपयाची साडी घालून लग्नात ठुमकते. नीता अंबानी सकाळी, आता हे मला तर विश्वासच वाटत नाही हे कसं असेल, पण आलेलं आहे, जाहीर झालेलं आहे. ते खोडण्याचा प्रयत्न कोणी केलेला नाही, त्यांनी खोडलेलं नाहीये. नीता अंबानी सकाळी 3 लाख रुपयाचा चहा पिते, 1 लाखाचं सँडल वापरते, 3 ते 4 लाखाची तिची पर्स असते. आणि हा जो संदर्भ आहे माझ्या मनाचा नाही, डिजिटल ट्रेंड न्यूज मध्ये तुम्ही तपासलं तर ते तुम्हाला बघायला मिळेल. समाजवादाचं यांनी काय केलं हे बघा. आणि अशा पद्धतीनं जाणारी ही जी मंडळी आहे त्यांच्या धोरणामुळं भारतामध्ये संविधानाच्या विरोधामध्ये सगळं वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि संविधानाच्या समोर निर्माण झालेली ही जी आव्हानं आहेत, ही आव्हानं आपणाला परतवून लावायची असेल तर अत्यंत सजग राहावं लागेल. ऑस्कॉमचा जो अहवाल आहे तो अहवाल भारतातल्या 9 धनिकांची संपत्ती 50% आहे असं मानतो. आणि या देशातल्या 60% लोकांच्याकडे जेवढी संपत्ती आहे ती मूठभर लोकांच्याकडे आहे अशी विषमता आहे. माझ्याकडं फार मोठी आकडेवारी आहे आणि मला दिलेला वेळ संपत आलेला आहे, म्हणून सांगतो की संविधानासमोरची आव्हानं अत्यंत गंभीर आहेत. खडबडून जाग फावं लागेल. जिथे जिथे पायमल्ली होते तिथे तिथे जाब विचारावा लागेल. आणि हे करण्यासाठी करावं लागेल गावागावात संविधान जागरण करावं लागेल. मी गेल्या 30-32 वर्षांपासून संविधान जागरण करतो आहे, संविधान रॅली काढतो आहे. या देशाचा ग्रंथ महान संविधान. संविधान स्वातंत्र्य, समता, बंधुता हीच खरी मानवता. का विज्ञानवाद, समतावाद हाच आमचा ध्येयवाद. दैववाद, नशीबवाद हा आमचा ध्येयवाद नाहीये. दैव नशिबा नाही थारा, मेंदू मनगट आमचा नारा, अशा घोषणा देत रॅली गावागावात काढावी लागेल. पुराणावर, अंधश्रद्धांवर आधारलेली संस्कृती नाकारून आम्हाला बुद्धिवादी, विज्ञानवादी, समतावादी संविधान संस्कृती निर्माण करण्यासाठी काम करावं लागेल. आणि अशा पद्धतीचं संविधानाचं जागरण मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर करायला लागलो तर संविधानासमोर निर्माण झाले ही जी भयंकर आव्हानं आहेत ही आव्हानं परतवून लावता येतील. भारताच्या संविधानाला जात विरहित, भेदाभेद विरहित, शोषण विरहित, अंधश्रद्धा विरहित, बुद्धिवादी, विज्ञानवादी, सेक्युलर अशा तत्वांच्या पायावरती नव, प्रगत, एकजीव असं राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि संविधानाभोवतीचं संरक्षण कवच, संविधान संस्कृती, संविधान जागर आपण करत राहिलो तरच संविधानासमोर निर्माण झालेली ही जी आव्हानं आहे ती परतवून लावता येतात. आणि निराश न होता आपण ह्या संविधान विरोधी मंडळींना मताधिकाराच्या आधारे एकत्र येऊन अहंकार विसर्जित करून एकजीवपणानं उत्तर दिलं पाहिजे आणि त्यांना सत्तेवरून दूर सारलं पाहिजे. हे केल्याशिवाय संविधानासमोरची आव्हानं संपणार नाहीत. ही आव्हानं आपण एकजीवपणानं पेलाल असं
अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.